सीएसटी स्थानकात येणारी ही जी लोकल होती ही अतिशय गर्दीने भरलेली होती आणि अनेक प्रवासी जे होते दरवाजात लटकलेले उभे होते, त्यांच्या खांद्यावरती बॅगा होत्या। प्रमाणापेक्षा जास्त गर्दी त्या लोकलमध्ये असल्याचा दावा हा रेल्वे प्रशासनाने केलाय की दोन रेल्वेमधील जे अंतर आहे ते 1 ते 1.5 जास्तीत जास्त 2 मीटरचं आहे। त्यामुळे जागा अतिशय कोती होऊन जाते। मुंबईकरांसाठी सोमवार अतिशय वेदनादायक समोर आली आहे, कारण की एक बातमी समोर आली। सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान दिवा मुंब्रा लोकल स्थानकाजवळ 5 प्रवासी लोकल मधून पडले आणि त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती। किती प्रवाशांचा मृत्यू झाला याबाबतची अधिकृत माहिती रेल्वे प्रशासनाकडून अद्यापही देण्यात आली नाही। मात्र रेल्वे संदर्भात अशी घडलेली घटना ही वेदनादायी म्हणता येईल। आठवड्याचा पहिला दिवस सोमवार आणि या दिवशी सीएसटी स्थानकाकडे येणारे कसाऱ्याच्या दिशेने येणारी जी लोकल होती ती दिवा मुंब्रा स्थानक क्रॉस करता येत असताना त्या दरम्यान डाऊनच्या दिशेने जाणारी लोकल मध्ये खूप गर्दी होती आणि त्या गर्दीमुळे त्या प्रवासी एकामेकांना घासले आणि यातून ही दुर्घटना घडल्याचं ही प्राथमिक माहिती समोर येत आहे। या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून अशी माहिती दिली आहे की कसाराकडनं सीएसटी स्थानकात येणारी ही जी लोकल होती ही अतिशय गर्दीने भरलेली होती आणि अनेक प्रवासी जे होते दरवाजात लटकलेले उभे होते, त्यांच्या खांद्यावरती बॅगा होत्या आणि अशातच डाऊनच्या दिशेने जाणारी जी लोकल होती त्यातील गर्दी एकामेकांवरती घासली गेली आणि यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि जे 6 जण आहे म्हणजे साधारण त्या घटनेमध्ये 8 ते 10 जण खाली पडले लोकल मधनं आणि यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती ही रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येते। मात्र जी माहिती मिळते त्यामध्ये साधारणतः 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। नेमकी ही घटना कशी घडली आणि नेमकं याला जबाबदार कोण याविषयी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार, मी प्रशांत गोडसे, डेट्स अप मराठीत आपलं सर्वांचं स्वागत करतो। वेळ होती सकाळी 9:30ची। कसाऱ्याकडनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी लोकल तुफान भरलेली होती। अनेक प्रवासी सकाळी आपल्या कामावर जाण्यासाठी नटून थटून तयार होऊन लोकलमध्ये बसले होते, पण गर्दी इतकी होती की अनेक प्रवासी ही दरवाजातील फुटबोर्डवरती लटकलेले उभे होते। म्हणजे दरवाजे लोकलचे डब्बे तर फुल होतेच होते, मात्र अनेक प्रवासी हे फुटबोर्डवरती उभे होते, काही लटकलेले होते। प्रमाणापेक्षा जास्त गर्दी त्या लोकलमध्ये असल्याचा दावा हा रेल्वे प्रशासनाने केलाय। त्यानंतर साधारणतः दिवा मुंब्राच्या दरम्यान ही लोकल येत असताना डाऊनच्या दिशेने जाणारी लोकल मधील काही प्रवासी आणि येणारी लोकल मध्ये काही प्रवाशांची एकमेकांना घासले गेले आणि यातनं 5 ते 6 प्रवासी, अर्थात माहिती मिळते की 8 प्रवासी हे खाली पडले आणि गंभीररित्या त्यांना इजा झालेली आहे। खरं तर याला जबाबदार नेमकं कोण? कारण जर आपण बघितलं असेल तर मध्य रेल्वेवरती मोठ्या प्रमाणावरती एक्सप्रेस गाड्या सुरू असतात, त्यानंतर लोकलच्या फेऱ्या असतात, त्यामुळे सतत ही लाईन बिझी असते आणि या ठिकाणी मुंबईकडे येणाऱ्यांची मोठी संख्या असते। खरं तर चाकरमाने हे आपल्या कामासाठी मुंबईच्या दिशेने येत असतात आणि त्यामुळे त्यांना वेळेत आपल्या इच्छितस्थळी म्हणजे आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचायचं असतं। त्यामुळे सकाळची लोकल मिस न होणे आणि लोकल पकडणे हा त्यांचं पहिलं लक्ष असतं आणि यातूनच अशा प्रकारे गर्दी होती आणि गर्दीतूनच अशा प्रकारच्या घटना पुढे येतात। खरं तर रेल्वे प्रशासनाकडनं गर्दी कशी कमी करता येईल आणि प्रवाशांना सुखसोयी प्रवासादरम्यान कशा देता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे। आपण आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया। दुसरा मुद्दा असा आहे की दोन रेल्वेमधील जे अंतर आहे ते 1 ते 1.5 जास्तीत जास्त 2 मीटरचं आहे। त्यामुळे जागा अतिशय कोती होऊन जाते आणि जवळून जाणारी या बाजूची लोकल आणि या बाजूची लोकल अतिशय कमी असतं। साधारणतः एकमेकांचे म्हणजे फुटबोर्ड वरती जे उभे असलेले लटकलेले जे प्रवासी असतात ते एकमेकांना घासू शकतात आणि त्यात घासले गेले असं प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे। त्यामुळे याचा विचार देखील रेल्वे प्रशासनानं करणं गरजेचं आहे।
आपण अनेक रेल्वे प्रवासी संघटनांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी हे सांगितलं, आम्ही वारंवार रेल्वेला सांगत असतो की तुम्ही प्रवासी लोकलच्या फेऱ्या वाढवा, जेणेकरून ही गर्दी कमी होईल आणि अशा प्रकारच्या दुर्घटना घडणार नाही, कारण यामध्ये निष्पाप जणांचे जीवाचे बळी जातात आणि त्या कुटुंबाला त्याचा मनस्ताप होतो, कुटुंबाला त्रास होतो. रेल्वेचे मुख्य PRO जे आहे डॉक्टर स्वप्नील नील यांनी माध्यमांशी काही वेळापूर्वी संवाद साधला, तेव्हा त्यांनी असं सांगितलं, आपण आता यावरती एक उपाय म्हणून ज्या 12 डब्याची जी लोकल असते ती आता 15 मध्ये कन्वर्ट करणार आहोत आणि स्वयंचलित दरवाजे बसवणार आहोत. मात्र हे अनेक दिवसापासून सांगणं आहे त्यांचं, हे कधी होणार हे देखील पाहणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर कशा पद्धतीने गर्दी कमी करता येईल याचा देखील विचार रेल्वे प्रशासनानं करणं गरजेचं आहे. खरं तर ज्या पद्धतीने ही गर्दी जी वाढत चालली आहे, मध्य रेल्वे असो, त्यानंतर वेस्टर्न रेल्वे असो किंवा हार्बर लाईन असो, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी लोक मुंबईच्या दिशेने येत असतात आणि ही गर्दी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनानं पाऊल उचलणं खूप गरजेचे आहे. अशी घटना परत होऊ नये याची देखील खबरदारी ही रेल्वे प्रशासनानं घेणे गरजेचं आहे. त्यासोबत सामान्य लोकांनी देखील प्रवास करताना दरवाजात म्हणजे लोकलच्या दरवाजात उभं राहणं टाळावं. अनेक वेळा असं देखील बघितलं जात असतं की अनेक प्रवासी बोगीत जागा असताना देखील एक दरवाजात फुटबोर्ड जे आहे लोकलचा त्यावरती उभे राहतात आणि काही लोक गर्दी झाल्यानंतर देखील लोकलच्या हँगरला टांगून म्हणजे अटकून प्रवास करतात. हे देखील त्यांनी आपल्या जीवाचा विचार करणं खूप गरजेचं आहे. लेट्सअपच्या माध्यमातून अशा प्रवाशांना, अशा चाकरमान्यांना, अशा मुंबईकरांना आम्ही अशी विनंती करत आहोत, कृपया तुमचा जीव महत्वाचा आहे, त्यामुळे स्वतःच्या जीवाची काळजी स्वतः घ्यायची असेल. एक लोकल गेली तर पुढच्या 3 मिनिटांना दुसरी लोकल मिळेल, मात्र असा जीव धोक्यात घालून प्रवास करणं टाळावं अशी आमची इच्छा आहे. कॅमेरा पर्सन संदेशसह प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.